सत्ता येणार नाही, आपण गुलामच राहणार कोणाला कोणाचे, फक्त हे वरचे सत्ताधीश जे आहेत ते बदलत राहते, अशी गुलामीची भावना लोकांच्या मनामध्ये. आजही जर तुम्हाला म्हटलं मी की एखादं बिना लायसन्सचे एखादं पिस्तूल तुम्ही मला आणून दाखवा, इथं नाही आणू शकत आपण, नाही भेटत. आताही आजच्या काळात, त्या काळात शस्त्र भेटणंच कठीण, एखादं शस्त्र भेटणं कठीण, आणि प्रत्येकात हिंमत नाही की शस्त्र घेऊन लढू शकेल म्हणून. आणि ब्रिटिशांना एकदम सोपं होतं, जर एखादा सशस्त्र लढा उभा राहिला, कुणीतरी क्रांतिकारक उभा राहिला की त्यांना लगेच पकडायचं, अटक करायची, त्यांच्यावरती खटले दाखल करायचे आणि फासावर चढून द्यायचे. सोपा मार्ग होता. ब्रिटिशांना माहित होतं कसं दळवायचं. आणि आजच्या सारखं एवढे प्रसार माध्यम नव्हते, कम्युनिकेशनचे साधन नव्हते. आज जे म्हणतो आपण विविधतेत आपले सुंदरता वगैरे आहे, त्या काळात हीच मोठी अडचण होती, भाषेची सगळ्यात मोठी अडचण. कारण संपूर्ण देशात शेकडो संस्थानं, त्यांच्या वेगवेगळ्या भाषा, तिथले क्रांतिकारक जे होते ते इच्छा क्रांतिकारकांची कम्युनिकेट करू शकत नव्हते. म्हणजे बंगालमध्ये जर एखादा सशस्त्र उठाव उभा राहिला तर तो महाराष्ट्रात कळेपर्यंत, की तिथं उठाव झालाय कळेपर्यंत 4 महिने चालले जायचे. तोपर्यंत तिथचा ब्रिटिश तो उठाव दाबून टाकायचे. मग महाराष्ट्रात उठाव व्हायचा, हा उठाव राजस्थानमध्ये माहीत पडेपर्यंत 4 महिने जायचे. महात्मा गांधींनी कळलं की हे ब्रिटिशांसोबत सशस्त्र लढा देणं आपल्याला शक्य नाही. या देशाच्या प्रत्येकाची हिंमत येणे, खूप घाबरणारे लोक आहेत. मग महात्मा गांधींनी काय केलं, छोट्या छोट्या गोष्टी, ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या गोष्टी स्वातंत्र्य लढ्यासोबत जोडल्या. मग साधं मीठ उचललं तुम्ही तर तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात, तुम्ही देशासाठी काहीतरी करून राहिला. तुम्ही खादी घालता, चरखा चालवता, तोही एक मुद्दा आहे. सोशल मीडियावर चालत असते आता की चरखा चलावण्याची आझादी नहीं मिळती. अरे बाबांनो, महात्मा गांधींनी काय 1915 साली जेव्हा आले ते भारतात, तेव्हापासून 47 पर्यंत एका ठिकाणी बसून फक्त चरखा चालत बसले, दुसरं काहीच केलं नाही, सूत कातत बसले. फक्त चरखा चालू नाही किंवा मिठाचा सत्याग्रह असेल, हा अहिंसक सत्याग्रह लढा जो होता, हे डावपेच, जो स्वातंत्र्य लढा होता संपूर्ण, त्याचे हे डावपेच होते छोटे छोटे. स्वदेशी वगैरे, हा खाली घालणं, हा संपूर्ण स्वातंत्र्य लढा नव्हता, स्वातंत्र्य लढ्याचे डावपेच होते. कारण यांना माहित होते की प्रत्येकात हिंमत नाही आहे शस्त्र घेऊन लढायची. मग महात्मा गांधींनी ओळखलं की 75% जनता जी ग्रामीण भागात राहते, त्यांच्या मनात पहिले हे भरलं पाहिजे की जर आपला देश स्वतंत्र झाला तर तुमच्या हाती सत्ता येणार आहे, या सत्तेत तुम्हाला वाटा भेटणार आहे. हे महात्मा गांधींनी या लोकांच्या मनात भरलं. दांडी यात्रेच्या माध्यमातून, हरिजन यात्रेच्या माध्यमातून, विविध आंदोलन जे काही झाले ते, आणि मग लोक याच्या जुळायला तयार झाले. या जगात म्हणजे एखादा माणूस वारल्यानंतर त्याच्या मागे करोडो त्याचे प्रतिनिधी निर्माण होतील, अनुयायी निर्माण होतील, पण जिवंतपणे महात्मा गांधींच्या मागे जेवढे प्रतिनिधी लोक, काय म्हणतात त्याला, अनुयायी उभे राहिले असतील किंवा एवढे अनुयायी होते त्यांना, तेवढे या जगात कधीच कोणाच्या पाठीशी नव्हते, जिवंतपणे म्हणतो मी. आणि गांधींनी नेहमी म्हणतो की अहिंसक आणि हिंसक म्हणजे सशस्त्र जो लढा होता, दोन्हीही लढ्यांचे सरसेनापती हे गांधी होते. कारण गांधींनी अनेक, म्हणजे भगतसिंगांना काय मदत केली हे तुम्ही सांगितलं, सावरकरांची सुटका झाली पाहिजे तुरुंगातून, याच्यासाठी महात्मा गांधींनी प्रयत्न केले. काँग्रेस राबवली, काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव घेतला की सावरकरांना सोडलं पाहिजे म्हणून. त्यांच्यासाठी दोन्ही सावरकर बंधूंसाठी लेख लिहिला यंग इंडियामध्ये, या दोन्ही भावांना सोडलं पाहिजे म्हणून. सावरकर नंतर त्यांच्या गांधी खून खटल्यात 8 नंबरची आरोपी होती, ही नंतरची गोष्ट. पण त्यांनी प्रत्येकाला मदत केली, तो सशस्त्र क्रांतिकारक असो किंवा अहिंसक लढा देणारा असो. जे जवळकर तुमच्या सर्वांना माहिती आहे, सत्यशोधक चळवळीशी जे लोक जुळलेले आहेत, तर प्रत्येकानं नाव ऐकलेलं आहे. किती जहाल लेखक होते, सत्यशोधक होते. जे जवळकरांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. क्रांतिसिंह नाना पाटलासारखा माणूस, ज्या माणसाबद्दल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बोललं जायचं की अर्ध्या जगावरती ब्रिटिशांचं राज्य आहे, पण हा कोण आहे नाना पाटील, त्या 2 जिल्ह्यावरती त्याचं राज्य चालते आहे, प्रति सरकार समांतर सरकार चालते आहे म्हणून. त्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. आणि करो हे मनोचा जेव्हा नारा दिला होता महात्मा गांधींनी, त्यावेळेस सगळे मोठे नेते तुरुंगात गेले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील भेटायला गेले महात्मा गांधींना. क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा भाषण द्यायचे त्या काळात, तेव्हा शड्डू ढोबते यायचे स्टेजवरती आणि म्हणायचे की ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून ज्याप्रमाणे वेद बोलवला, त्याचप्रमाणे या स्वातंत्र्याचा वेद या येडेगावच्या रेड्याच्या मुखातून
महात्मा गांधी बोलवत आहे, गांधी बाबा की जय म्हणून ते भांडणाची सुरुवात करायची. क्रांतिसिंह नाना पाटलांची गोष्ट सांगतो मी. आणि क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा गांधींना भेटायला गेले आणि सांगितलं की तुम्ही करो या मरोचा नारा दिला बापू, आता आम्ही काय केलं की आम्ही अनेक रेल्वे गाड्या पाडल्या, पण प्रवासी रेल्वे गाडी पाडली नाही, आम्ही मालगाड्या पाडल्या. ज्या ज्या स्त्रियांवरती जे हात उठले होते बलात्कारासाठी, अब्रू लुटण्यासाठी, त्यांना आम्ही पत्र्या ठोकल्या, म्हणजे पाय तोडले त्यांचे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तत्वात पुढे बघतात, तुमच्या अहिंसेच्या तत्वात पुढे बघतात मला माहित नाही, पण आम्ही तुमची चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महात्मा गांधी त्यांना सांगतात की भेडांच्या अहिंसेपेक्षा शूरांची हिंसा कधीही चांगली असं मानणारा मी आहे. तुम्ही ती चळवळ जिवंत ठेवली हे महत्वाचं आहे. गांधींची जी अहिंसा होती ती भेडांची नव्हती, ती शूरांची होती. म्हणजे गांधींचं काय म्हणणं होतं, जे तत्वज्ञानात आहेत आता ते अहिंसेचं तत्वज्ञान बऱ्याच तत्ववेत्यांनी मांडलं की एखादा शस्त्र घेऊन आपल्यावरती जर कोणी वार करतोय, आपल्यावरती हल्ला करायला आला, तर आपण अहिंसक त्याला लढा दिला पाहिजे, शस्त्र उचलायला नको. मात्र शस्त्रच नाही आहे मी उचलणार कसं? पण गांधींचं म्हणणं होतं की मात्र शस्त्र जरी असलं तरी मी उचलणार नाही, मी अहिंसकच लढा देईन. आणि हे शस्त्र नंतर मग जगातल्या मोठमोठ्या लोकांनी अनेकांनी वापरलं अहिंसेचं. गांधींची अहिंसा कशी होती? गांधींनी सांगितलं होतं की आता काही उदाहरणं अनेकांना माहित नाही म्हणून सांगतो की गांधींना अतिशय बावळट अहिंसक माणूस म्हणून एक प्रेझेंट केलं जातं सोशल मीडियावरती. ज्यावेळेस सेवाग्रामच्या आश्रमामध्ये आणि साबरमतीच्या आश्रमामध्ये वानर जे आहेत, माकडांचा हैदोस चालू होता, पिकाची नासाडी करत होते माकड. तर महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं त्या काळात की मी आता आम्ही बंदुकीचे बार उडवतो, त्याचा आवाज होतो, तरी हे माकडं जात नाही, त्यांचा त्रास कमी होत नाही, मी आता यांना मारून टाकण्याचा विचार करून राहिलो. मारून टाकलं पाहिजे आता त्यांना. त्यांच्या आश्रमात एक गाय होती, त्या गायीला असाध्य रोग झाला होता. त्यांनी सांगितलं की हिचा त्रास आहे त्या खूप, आता हिला असाध्य रोग झालाय, हिला आता मारून टाकलं पाहिजे. डॉक्टरांना सांगितलं हिला एक विषाचं इंजेक्शन द्या तुम्ही. आणि जेव्हा डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं त्यावेळेस महात्मा गांधींनी त्या गायचे पाय धरले होते. महात्मा गांधींची अशी प्रॅक्टिकल अहिंसा होती. असं नव्हतं की साप आला तरी जाऊ दे आपल्याला म्हणून त्याला मारायचं नाही, अशी अहिंसा नव्हती महात्मा गांधींची. अतिशय म्हणजे लोकांनी फारच गैरसमज त्यांच्या अहिंसेबद्दल पसरून ठेवले आहे. आणि मी नेहमी सांगतो की एखाद्या ठिकाणी जर भांडण झालं, मी जर तुम्हाला म्हटलं की माझं एका ठिकाणी भांडण झालंय, चला आपल्याला एका ठिकाणी एखादं मारायचं आहे, तुम्ही मला चला सर आपण बघून घेऊ. पण मी जर म्हटलं की चला माझं भांडण झालं एका ठिकाणी, तिथे आपल्याला जायचं आहे, पण तो आपल्याला मारेल, आपलं डोकं फोडेल, आपले हातपाय तोडेल, रक्त काढेल आपल्या अंगातलं, पण आपण एका शब्दाने त्याला दुखायचं नाही, आपण हात उचलायचा नाही. तुम्हाला सर तुम्हीच जाणार मारायसाठी मला कसं घेऊन जाणार? कशाला हिंमत लागते? ज्या बायाचे लहान लहान मुलं एका हवालदाराला घाबरायचे, हवालदाराला, ते लोक छातीवरती गोळ्या खात तयार झाली. एवढी हिंमत महात्मा गांधींनी भरली त्याच्यात की घाबरू नका तुम्ही. धारासना मिठाचा सत्याग्रहाचा जर तुम्ही कधी वाचा तो सत्याग्रह, थरकामुळे तुमच्या जीवाचा थरका, एवढ्या लाठ्या काठ्यांचा मार, एक एक पलटण अशी तयार झाली होती, एक एक जथ्थे तयार झाले होते, डोके फुटत होते त्यांचे. त्यांच्या समोर असा दत्ता आहे, त्यांचे डोके फुटून राहिले, त्यांना उचलून स्ट्रेचरवर बाहेर टाकून राहिले मिठाच्या पाण्यात. तरी सुद्धा मागचा जो दत्ता आहे तो पूर्ण दत्ता समोरचा गेल्यानंतर हा मागचा दत्ता समोर जायचा, काट्या खायचा. एका विदेशी पत्रकाराने लिहून ठेवलाय की मी 13-14 देशांमध्ये फिरलो, मी तिचे स्वातंत्र्य लढे बघितले, तिचे आंदोलन बघितले, पण एवढं थरारक म्हणजे माझ्या अंगाचं पाणी झालं, माझ्या रक्ताचं पाणी झालं, असे आंदोलन कधीच मी पाहिले नाही, असे लोक कधी पाहिले नाही. पागल लोक आहेत त्यांना. ही हिंमत कुठून आली? ही महात्मा गांधींनी भरली प्रत्येकाला. पण त्याच्याबद्दल काही समज पसरायचे, सांगायचं फाळणी गांधींनीच केली, या देशाचं नुकसान गांधींमुळे झालं. आता फाळणीचा विषय लक्षात घ्या. फाळणीची मागणी कोणाची होती सगळ्यात मोठी? पहिले तर ब्रिटिशांनी ठरवलं होतं की या देशाची फाळणी केल्याशिवाय, तुकडे केल्याशिवाय आपण इथून जायचं नाही. दुसरी मागणी होती मुस्लिम लीगची, मोहम्मद अली जिन्नांची. त्यांनी ठरवलं होतं की आम्हाला पाकिस्तान वेगळा पाहिजे. महात्मा गांधींनी प्रचंड प्रयत्न केले की या देशाची फाळणी व्हायला नको, आपण थांबवली पाहिजे. महात्मा गांधींची एक कृती दाखवा तुम्ही मला की ज्याच्यावरून तुम्हाला असं वाटते की त्या महात्मा गांधींना फाळणी पाहिजे होती म्हणून. त्यांनी ते एवढे प्रयत्न केले की शेवटी मोहम्मद अली जिन्नांना म्हटलं की काय तुम्ही त्या एक छोटासा तुकडा तुम्ही वेगळा मागताय,
तुम्ही या अखंड हिंदुस्थानाचे पंतप्रधान बना ना तुम्ही, पण मोहम्मद अली जिन्नाच्या लेखी एका स्वतंत्र राष्ट्राचा निर्माता